दिव्यांग बांधवांनी मांडल्या व्यथा, आमदारांनी दिले दिव्यांग निधी मिळवून देण्याचे आश्वासन। शासनाकडून अनुदान स्वरूपात देण्यात येणाऱ्या दिव्यांग निधीचे वाटप हे वेळच्या वेळी करण्यासाठी तसेच दिव्यांग बांधवांच्या 2023-24 वर्षातील प्रलंबित दिव्यांग निधीचे वाटप लवकरात लवकर करण्यासाठी उरणचे आमदार महेश बालदी यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी उरण दिव्यांग सामाजिक संस्थेच्या वतीने उरणचे आमदार महेश बालदी यांना देण्यात आलेल्या निवेदन पत्रकाद्वारे करण्यात आली। यावेळी आमदार महेश बालदी यांनी दिव्यांग बांधवांच्या व्यथा ऐकून घेऊन दिव्यांग निधीचे वाटप करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे आश्वासन दिले। आमदार निधीमधील 2023 ते 24 चा दिव्यांग निधी 30 लाख रुपये उरण तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी खर्च करण्यासाठी उरण तालुक्याचे आमदार महेश बालदी यांना उरण दिव्यांग सामाजिक संस्थेच्या वतीने नुकताच निवेदन देण्यात आले। तसेच दिव्यांग बांधवांच्या व्यथा दिव्यांग बांधवांनी आमदारांजवळ मांडल्या। यावेळी आमदार महेश बालदी यांनी दिव्यांग बांधवांच्या व्यथा ऐकून घेऊन 2 महिन्यात आचारसंहिता लागायच्या आत दिव्यांग निधी खर्च करू असे आश्वासन दिले। यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष रवी भोईर, माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, तसेच आई फाउंडेशनचे संस्थापक व संस्थेचे सदस्य संदेश राजगुरू व दिव्यांग सामाजिक संस्थेचे सेक्रेटरी उमेश पाटील, योगेश पाटील, मिल्टन मिरंडा, आप्पासाहेब वाहुळे, हर्षदा घरत, अस्मिता म्हात्रे, राजश्री घरत, माधुरी पाटील, ओम ठाकूर, गणेश पाटील यासह इतर दिव्यांग बांधव उपस्थित होते। महामुंबईसह अनंत नारंगीकर, उरण।